कोल्हापुरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसनं आता आंदोलन सुरू केलंय। किणी टोल नाक्याजवळ काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजतंय। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी, जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। किणी टोल नाक्याजवळ काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे। नेमकी काय मागणी आंदोलनकर्त्यांची? गौरी, आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच पुढारी न्यूजनं देखील याच कोल्हापूर पासून कराडपर्यंत जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था जी आहे ती मांडली होती। सविस्तर असा आढावा आपण बातमीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला होता आणि याचीच कुठेतरी दखल घेत आता काँग्रेस सुद्धा रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते। माझ्या मागे पाहताय कोल्हापुरातील काँग्रेसचे काही नेते पदाधिकारी दाखल झालेले आहेत। PN पाटील यांचे चिरंजीव असू देत, आमदार जयश्री जाधव असू देत, याचे काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत ते दाखल झालेत। काही वेळातच सतीश पाटील देखील या आंदोलनाला दाखल होणार आहेत। खरं तर आपल्याला या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की कोल्हापुरातून कराडपर्यंत जाण्यासाठी जो महामार्ग आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। जे रुंदीकरणाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्व्हिस रोड त्या दर्जाचे बनवण्यात आलेले नाहीत। सर्व्हिस रोड अतिशय खड्डेमय जे आहे ते बनलेले आहेत आणि म्हणूनच 1.5 तासांचा प्रवास जो आहे तो जवळपास 5 ते 6 तास कधी कधी याच सगळ्या प्रवाशांना करावा लागतो आणि म्हणूनच वैतागलेले सर्वच नागरिक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। आज कोल्हापुरातल्या किणी टोल नाका या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे, तर साताऱ्यामधल्या आनेवाडी आणि तासवडे या टोल नाक्यांवरती देखील आंदोलन करण्यात येणार आहे आणि पुण्यामध्ये खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन एकाच वेळी हे सगळं होणार आहे। राज्यस्तरीय आंदोलन जे आहे ते काँग्रेसनं पुकारलेलं आहे। खरं तर या टोल नाक्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना, त्यांच्या वाहनधारकांना कुठल्याही टोल शिवाय आपण या ठिकाणी सोडावं अशी मागणी जी आहे ती काँग्रेसकडून आज करण्यात येणार आहे। जर रस्तेच आपले त्या दर्जाचे नसतील तर आम्ही या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पद्धतीनं टोल देणार नाही अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सध्या पाहायला मिळते। हे सगळे कार्यकर्ते थांबले तर दुसरीकडे काही दृश्य दाखवतो। कोल्हापुरातल्या किणी टोल नाका परिसरातील ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील किणी टोल नाका हा परिसर आहे आणि याच टोल नाक्यावरती काँग्रेसकडून आंदोलन जे आहे ते कोल्हापुरातून करण्यात येणार आहे। तशाच पद्धतीचं तासवडे आणि आनेवाडी या टोल नाक्यावरती आणि पुण्यामध्ये खेड शिवापूर टोल नाक्यावरती आंदोलन होणार आहे। या चारही टोल नाक्यांवरती एकाच वेळी खरं तर कुठल्याही पद्धतीनं वाहनधारकांनी टोल न देता या ठिकाणी गाड्या त्यांच्या सोडाव्या अशी मागणी जी आहे ती काँग्रेसची असणार आहे। जोपर्यंत महामार्ग दुरुस्त होत नाही, जोपर्यंत महामार्ग पूर्ण या ठिकाणी रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत आमच्याकडे कुठल्याही पद्धतीनं टोल वसूल करू नये अशीच भूमिका जी आहे ती सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सध्या पाहायला मिळते। गौरी, नक्की शेखर, या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुरंतच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापूरमधून आपण हे दृश्य पाहत होतो, ज्या ठिकाणी काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। किणी टोल नाक्याजवळ काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे।